नमस्ते, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। मी आज बनवणार आहे कारल्याची भाजी विदर्भ स्टाईल। तर हे सर्वात पहिले कारले वरतून धुवून घेतले आणि छोटे छोटे गोल कट करून घेतले। हवा तसा आकार देऊ शकता तुम्ही, लांबडे करू शकता किंवा गोलही करू शकता। तर हे कट करून घेतले। आपण हे कारले आता एका परातीमध्ये टाकून घेणार आहोत। आणि यामध्ये निंबू टाकायचं पिळून। आणि मीठ टाकायचं आणि याला मिक्स करून 5 मिनिटांसाठी असं सोडून द्यायचं। याचा जो कडूपणा आहे तो कमी होऊन जातो मग। आणि असं करून ठेवून द्यायचं। हे कारले मी चणा डाळीमध्ये बनवणार आहे। इथं मी पाऊण वाटी अर्धी वाटीची थोडी जास्त डाळ घेतली आहे, चणा डाळ। हिला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं। डाळ धुवून घेतली आहे, त्यामध्ये गरम पाणी घालायचं। डाळ लवकर शिजते मग। पाऊण वाटीसाठी मी 2.5 वाट्या हे पाणी गरम टाकते। त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, डाळ लवकर शिजते मग। आणि हळद घालायची थोडीच घालायची, कारण कारल्यामध्ये पण आपण हळद घालणार आहोत त्याच्यामुळं। आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या, जास्त गाळ करायचं नाही। आता कारल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि एका पाण्याने धुवून घ्यायचे। काय झालंय, कुकर बंद करून टाकलाय गॅस। हे असं पण टाकू शकता तुम्हाला जर कडू खायचं असेल तर। हे कारले काही हिरकणी जातीचे कारले आहे, हे ग्रीन कलरचे। हे जास्त कडू पण नसतात। आता यामध्ये 1 चम्मच हळद घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि कारले हे टाकून घ्यायचे याच्यामध्ये। याच्यावरती झाकण ठेवायचं नाही, कमी गॅस करून होऊ द्यायचे असेच। जोपर्यंत हे कुरकुरीत होत नाही तोपर्यंत होऊ द्यायचे। कारले फ्राय होस तर मसाल्याची तयारी करायची। तर यासाठी मी 1 कांदा घेतलाय छोटा मीडियम आकाराचा। इथं सुकं खोबरं घेतलंय पावडर त्याची, आणि 1.5 चम्मच लाल तिखट घेतलंय आणि 1.5 चम्मच हा मसाला घेतलाय। इथं अख्खे धने घेतले थोडेसे आणि खडा मसाला घेतला आणि लसूण घेतला एवढा। यासाठी अद्रकचा तुकडा नव्हता माझ्याकडे, अद्रक पण वापरू शकता तुम्ही। अद्रक टाकायची थोडीशी।
सर्वात पहिले कांदा कट करून घ्यायचा. आपण बघणार सर्वात पहिले कांदा कट करून घ्यायचा. कांदा कट करून घेतलाय. आता हे सर्व मसाले भाजून घ्यायचे. यामध्ये सर्वात पहिले घालायचा कांदा. कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं. कांदा लवकर करपतो मग. आणि थोडंसं तेल घालायचं. मीठ घालायचं नसेल तर साखरही घालू शकता तुम्ही थोडीशी. कांदा भाजून घ्यायचा चांगला. तोपर्यंत आपलं कारलं पण छान फ्राय होतंय. यावरती चुकूनही झाकण ठेवायचं नाही. पण कारलं छान फ्राय झालंय, तुम्ही बघू शकता. कांदा भाजत आलाय. यामध्ये घालायचं धनिया आणि खडे मसाले. लगेच घालायचं खोबरा किस. मसाला भाजून झालाय. आपली डाळ पण शिजली आहे. अशीच शिजवायची ही, जास्त गाळ नाही करायची. आता मसाला ग्राइंड करून घ्यायचा मिक्सरला. सर्वात पहिले लसणची पेस्ट काढून घ्यायची. लसणची पेस्ट ही दरदरीतच काढायची. हा मसाला काढून घ्यायचा. आता यामध्ये थोडं पाणी घालून हा मसाला काढून घ्यायचा. मसाला मिक्सरला ग्राइंड करून घेतलाय. आता तडक्याची तयारी करायची. कारलं कढईतलं काढून घेतलंय. त्यात तेल घालायचं. 2 चमच तेल घातलंय. त्यामध्ये सर्वात पहिले घालायचं लसण. लसण चांगला फ्राय करून घ्यायचा. लगेच घालायचं तमालपत्र. लगेच घालायचं लाल तिखट आणि मसाला. थोडंसं फ्राय होऊ द्यायचं याला. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा. लगेच हे वाटण काढलेलं घालायचं आणि चांगलं 2 मिनिटं होऊ द्यायचं. तुमच्याकडे पण अशाच पद्धतीने कारल्याची भाजी बनवतात का मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तुरीच्या डाळीमध्ये बनवतात, चना डाळीमध्ये पण बनवतात आणि सुक्क पण बनवतात शेंगदाण्याचं कूट घालून. कारल्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन असतात. मधुमेहासाठी तर कारले एकदम उत्तम आहे. आता यात घालायची डाळ.
आणि लगेच कारले घालायचे। तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ करायची, नाही तर घट्ट करायची, पाणी कमी वापरायचं। मग कारल्यामध्ये मी मीठ आणि हळद घातल्यामुळे याच्यामध्ये घातलं नाही आता मीठ आणि हळद। याला 5 मिनिटं होऊ द्यायचं। 5 मिनिटं झाले, भाजी बनवून आपली रेडी झाली आहे। तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसते। चना डाळ टाकल्यामुळे याची टेस्ट पण खूप छान लागते। तुम्ही बघू शकता आपली कारल्याची भाजी बनवून एकदम रेडी झाली आहे। तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। त्याच व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। जय जिजाऊ।